कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा। आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।
मागत संपत्ती, नाही तुझ काही मागत संपत्ती, नाही तुझ काही मागत संपत्ती, नाही तुझ काही मागत संपत्ती. आठवण चित्ती असो द्यावी, आठवण चित्ती असो द्यावी, सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी. आठवण चित्ती असो द्यावी, आठवण चित्ती असो द्यावी, सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी. पाया पेया भेटी अनुसंधाने, पाया पेया भेटी अनुसंधाने, सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी. पाया पेया भेटी अनुसंधाने, पाया पेया अनुसंधाने, सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी. आता मज साखी याला करास, रोग
संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी नाही तुझ काही मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी सरलिया भोग येईन शेवटी पाया पेया भेटी अनुसंधानी आता मजसाठी याल आकारास आता मजसाठी याल आकारास रोकडी हे आस नाही देवा सरलिया भोग येईन शेवटी पाया पेया भेटी अनुसंधानी तुका म्हणे मुखी असो तुझे नाम तुका म्हणे मुखी असो तुझे नाम देईल तो श्रम देवो काळ सरलिया भोग येईन शेवटी पाया पेया भेटी अनुसंधानी पांडुरंगा करू सिंहासनस्थं पदं भोजतेजस्प्रदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदास्तु यमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नाही तुझ काही मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी सरलिया भोग येईन शेवटी पाया पेया भेटी अनुसंधानी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो। या कलशपूर्व कीर्तन सेवेसाठी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अभंग आपल्या पुढे गायला। या अभंगामधून तुकोबराय भगवंताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। तथाकथित भक्त मंडळीमध्ये आपलं असलेलं वेगळेपण भगवंताच्या निदर्शनास आणायचा प्रयत्न करीत आहेत। आपल्या ऐहिक आणि पारलौकिक जबाबदारीतून देवाला मुक्त करण्याची प्रतिज्ञा करीत आहेत आणि स्वतःच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी स्वतःला स्वीकारण्याची शक्ती सुद्धा व्यक्त करतायत। अशा थोड्याशा वेगळ्या विषयाचं चिंतन महाराजांच्या शब्दाच्या आधारे करण्याचा मानस आहे। अधिक मासाच्या निमित्तानं हा सप्ताह आहे, त्याच्याबद्दल भरपूर बोललं गेलंय। गेली 7 दिवस अधिक मासाचं महात्म्य वेगवेगळ्या पद्धतीने सांगलं गेलं असेल, त्याला काही पुनरुक्ती करण्याची काही आवश्यकता नाही। सुंदरसा सोहळा या फ्रटवाले धर्मशाळेमध्ये गत अधिक मासापासून संपन्न होतो आहे। प्रायोजक मंडळी महाराज मंडळी अथक परिश्रम करतात, त्यांना चांगलं सहकार्य त्यांची स्नेही मंडळी करतात, वक्ते देखील त्यांना सहजपणे प्राप्त होतात आणि हा कार्यक्रम अधिक मासाचे एक वेगळेपण दाखवणारा इथे घडून येतो। श्रोत्यांची उपस्थिती नेहमी उल्लेखनीय असते आणि हा एक चांगला सोहळा, आनंद सोहळा या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने इथं संपन्न होतोय। उद्या काल आहे। पुरुषोत्तम मास आला की आनंद होण्यासारखाच असतो, कारण भिन्न भिन्न प्रकारे या मासाचा महत्व वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने प्राप्त होत असतं। तुकोबराय बोललेले आहे, त्यावर मला फार काही भाष्य करायचं नाही। आणि सकाम साधना करणाऱ्या माणसांसाठी तर हा पर्वणीचा योग आहे। निष्कामाला अधिक मास काय फाल्गुन मास काय, त्याला सगळे महिने सारखेच असतात। इच्छाधारी मनुष्य मग तो परमार्थात असो व्यवहारात असो सगळीकडे एकसारखाच असतो। त्यामुळे अशी काही पर्वणी आली की तो त्याच्या इच्छांच्या पूर्तीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतो। दुर्भाग्याने त्याला धार्मिक म्हटलं जातं। तो मुद्दा इथे क्रमप्राप्त नाही। तुकोबरायांचं तत्वज्ञान किंवा त्यांची अभंग हे चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत त्याची सर्वांशानं उकल होईल असं कोणताही जाणता वक्ता बोलणार नाही। ते अभंग त्यांच्या ठिकाणचे भाव वेगवेगळ्या वक्त्याला आणि वेगवेगळ्या अभ्यासकाला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रगट होऊन दाखवत असतात, कारण ते चिरंतन शब्द आहेत, अमर शब्द आहेत। म्हणून एखादा
एखादा अभंग एखाद्या वक्त्याला कसा दिसला यावरून तो सगळ्यांना तसाच दिसावा असा दुराग्रह असण्याचं काहीच कारण नाही. जसं भगवंताच्या संदर्भामध्ये निश्चित असं काही बोलता येत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. हो, देवाच्या संदर्भात कुणी निश्चितपणे त्याचा आकार रंगरूप किंवा तो असाच आहे याबद्दल निश्चित बोलू शकत नाही. तसं तुकोबारांच्या अभंगाच्या अर्थाच्या संदर्भामध्ये सुद्धा मतभेद असण्याचा संभव आहे आणि ते असणंच योग्य आहे. जर ते महाराजांचे अभंग किंवा शब्द सर्वांशानं आपल्या आकलनात आले तर आपण माणसंच राहणार नाही. म्हणजे जनावर हो असं मला म्हणायचं नाही. आपण त्यांच्या पात्रतेला जाऊ आणि मग आपल्याला त्या शब्दाचं महिमान कळेल. हो, तुका म्हणे अंगी भावे ते आपण पात्रतेपर्यंत त्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर त्या शब्दाचं महिमान आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं महिमान समजणं सोपं आहे. पण तोपर्यंत काहीच करायचं नाही का? माऊली बोलले की राजहंस फार डौलानं चालतो म्हणून काही बाकीच्यानं पाय मोडून बसायचं नाही. आपल्या कुवतीनुसार त्यांनी चालायचं. हो, कधी कधी काय होतं, मनुष्य एखाद्या चांगल्या वक्त्याचं कीर्तन ऐकलं की खाजगीमध्ये बोलतात आपण उगीच कीर्तन करतो. बिलकुल नाही. प्रत्येकाचं कीर्तन करणं त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. प्रत्येकाचं मृदंग वाजवणं त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. असं पाय मोडून कधी बसायचंच नाही. राजहंसाचे चालणे भोतळी झाली या शहाणे तर येरे काय कोणी चालावीची ना. माऊली म्हटले की गरुड आपले पंख पसरून जर आकाशात दूरवर उडत असेल तर चिमण्याने काय उडूच नाही का. त्यांनी आपल्या कुवतीनुसार उडावंच. हो, क्षमता आपली किती आहे यापेक्षा ऊर्जा किती आहे भरारी घेण्याची यावर अवलंबून असते. पंख किती मोठे तो फक्त डामडौल झाला. हो, ज्याला ऍटिट्यूड नसेल ना तो काय भरारी घेणार आहे. दृष्टिकोन महत्वाचा आहे. तसं तुकोबारांच्या अभंगाशी लढिवाळपणा करण्याचा अधिकार त्यांनी सर्वांना देऊन टाकलेला. म्हणून ते अभंग दिसतात कसे ते मात्र एक आहे. तुकोबारांच्या अभंगाचे अर्थ जाणण्यासाठी मी जाणीवपूर्वक सांगेल काही अंशी तरी जीवन उद्ध्वस्त करायची तयारी लागते. विठाला विठाला त्याशिवाय पर्याय नाही. हो, अगदीच सर्व काही जशाला तसं आलबेल ठेवून अभंग समजतील शक्यता कमीच आहे. हो, जसं प्रसव वेदना काय आहेत ही जिनं प्रसवली किंवा प्रसव वेदनाच्या सामोरी जी स्त्री गेली तिलाच कळणार आहे. शब्दात प्रसव वेदना सांगता येत नाही. तसं महाराजांच्या अनुभवाच्या समकक्ष काही का होईना थोडेसे अनुभव जीवनात अनुसरावे लागतात. म्हणून त्यांचे शब्द काही वेगळे बोलून जातात. आणि परंपरेच्या दृष्टीने विचार जर केला, मी पुन्हा पुन्हा हा विषय बोलतोय की तुकोबारांचे अभंग हे स्वतः प्रमाण आहेत. त्यांना इतर प्रमाणाचे ते किंकर नाहीतच. हो, त्यांच्या अभंगाच्या पुराव्यासाठी जर आपल्याला इतर पुरावे शोधावे लागत असतील तर सरळ सिद्ध होतं की आपला त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. पुरावा कधी लागतो? एखाद्या वक्त्याच्या वाक्यावर विश्वास नसेल तर त्याला पुष्टी देण्यासाठी पुरावे जमा केले जातात. दुर्भाग्यानं महाराजांच्या अभंगाच्या सिद्ध्यर्थ शेकडो ग्रंथांमधून पुराव्यांची रेलचेल केली जाण्याची परंपरा आपल्यात पडलेली. खरं तर ते स्वतः प्रमाण आहे. जेव्हा आपण त्याला पंचम वेद म्हणतो, वेद स्वतः प्रमाण आहे. वेदांच्या ऋचांना कुठल्या प्रमाणाची गरज आहे? ते कुठल्या प्रमाणाचे किंकर आहेत? आणि जर आपण गाथेला स्वतः प्रमाणत्व देत असू तर तुकोबारांचे अभंग हे तुकोबारांच्या शब्दाच्या द्वारा सोडवणं जितकं प्रामाणिकपणाचं असेल तितकं प्रमाणाचा गोंधळ घालून विद्वत प्रदर्शनासाठी फक्त उपयुक्त ठरेल. आणि विद्वत प्रदर्शन आणि विद्वत प्रचुरता हे शब्द बऱ्याच अंशी वदतो व्याघात स्वरूपाची आहेत. असू द्या, त्याचा तुर्तास चिंतनाचा भाग नाही. महाराज देवाशी बोलताना वेगवेगळे भाव जे आपल्याला दिसतात त्यामधून जीवन आंतरिकदृष्ट्या परिपक्व होण्याचे काही लक्षणं सापडण्यासारखी आहे. आजच्या काळामध्ये संतांच्या तत्वज्ञानाची आवश्यकता काय आहे? मनुष्याच्या ठिकाणी प्रचंड मोठं दुर्बलत्व नव्यानं विकसित होत आहे. बारकाईने जर विचार केला तर मनुष्य अत्यंत दुर्बल होऊ लागलेला आहे. त्या दुर्बलतेचे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसतील. आंतरिक शक्तीचा नाश होताना दिसतोय आणि हे होत असतं. एखादा समूह भौतिकदृष्ट्या जेव्हा विकसित होत जातो तेव्हा त्याच्या चित्तामध्ये भय वाढत असतं. हा सरळ नियम आहे. वनात राहणाऱ्या दरिद्री माणसाला कशाचाच भय नाही. त्याच्या वाघ जवळ जरी आला तरी त्याची पापणी हलत नाही. पण आपल्या टीव्हीतल्या वाघानं डरकाळी फोडली तरी आपल्या काळजाचा ठोका चुकतो. हो, फार कशाला वाघ फार मोठा आहे. अहो, एखादं झुरळ जरी अंगावर पडलं तरी बीपी वाढण्याची शक्यता आहे. कॉक्रोच म्हणून ओरडतात मोठे झुरळ.
भौतिकदृष्ट्या विकसित होणारा समाज नेहमीच आंतरिकदृष्ट्या दुर्बल होत असतो. म्हणून ते जे भय आहे ते भय निवृत्त होण्यासाठी माणसांची क्षेत्राच्या ठिकाणी गर्दी आहे. हे काही भाविक आहेत असं मानायचं कारण नाही. यामध्ये काही असू शकतील नाही असं नाही. हो, क्षेत्राच्या ठिकाणी अधिक मासामध्ये गर्दी ओसंडून वाहते, रांगा लागतायत, पाया पडायला नंबर लागत नाही. हे काही अगदीच धार्मिक माणसं आहेत असं नाही. भय निवृत्त करण्यासाठी देवाचा आश्रय. विठाला भौतिक विकास मनुष्याचा भय आणि लोभ वाढवत असतो निश्चितपणे. म्हणून दरिद्री माणसाला किंवा दारिद्र्यामध्ये कोणाला फारसं भयही नसतं, जीवनाबद्दल विशिष्ट असा विचार नसतो. वर्तमान कालामध्ये मनुष्यजात भौतिक विकासाच्या दृष्टीनं अत्यंत तीव्रतेने वाटचाल करते. सरळ चिंतन जर केलं तर 10 वर्षातला फरक सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखा आहे. आणि हे आंतरिक भय जसजसं वाढत जाईल तसतसं या भयाचा दुरुपयोग करून याला कॅश करणारी मंडळी वाढत असतात. हो, टीव्हीकडे लक्ष टाकलं तर 3-4 चॅनलवर नुसते खडे विकणारे, अंगठ्या विकणारे, नाही का, हिमालयातून काही दाड्यावाले साधू त्यांनी धरून आणले प्रचारासाठी. चॅनलवर ते साधू बोंबलत असतात, शनी कवच, रुद्र कवच, अमुक खाला, तमुक करा. ज्या अर्थी ते नॉनस्टॉप चालू आहे त्या अर्थी त्याला ग्राहक मंडळी सुद्धा आहे. हो, इस नंबर पर डायल कीजिए. ते दाड्यावाले भलते वाकडे तिकडे पकडून आणले त्यांनी. मला वाटतं त्यांचा बऱ्यापैकी उपयोग झाला. हे जाहिरातदार हिमालयातून साधूंना पकडून आणतील काय? दुर्भाग्य अजून की त्यांनी असो. हो, भाग्याचा विषय हा की वारकरी संप्रदायाची मंडळी अजून जाहिरात क्षेत्रामध्ये उतरलेली नाही. आणि जर उतरले तर मी आपल्याला एक विनम्र सूचना करीन, साबणाच्या जाहिरातीमध्ये आपल्याला लवकर घेतलं जाईल. या सफेदीचं रहस्य काय? विठाला विठाला. हे जे भय आहे या भयातून निवृत्त होण्यासाठी परमार्थाचा हा जो डामडौल सर्वत्र दिसतोय, यावेळी तुकोबारांच्या तत्वज्ञानाची निश्चित आवश्यकता आहे. कारण ते आंतरिक परिपक्वता देणारं तत्वज्ञान आहे. सरळ सोप्या शब्दात बोलायचं तर मृत्यू भय आणि जीवनाबद्दलची चिंता संपून जाते. हे स्वानुभवानं बोलेल मी. हो, मी अनेक ठिकाणी बोललो की मला मृत्यूचं भय कोणी दाखवून द्यावं. हे स्वतःबद्दल का बोलू लागलो? कारण आपले अनुभव हे नेहमीच अत्यंत प्रामाणिक असतात. अगदीच प्रल्हादापासून नचिकेतापासूनचे अनुभव तुम्हाला सांगून मी काय साधणार आहे? फार जवळचे अनुभव, स्वानुभव बोलावा. हो, थोडा जरी असला तरी स्वतःचा अनुभव अत्यंत प्रामाणिक असतो. मृत्यू भयाच्या दृष्टीने कोणी कसाही प्रयत्न करून पहा, हे आव्हान मी 10 वर्षापासून करतोय. परिणाम होतो. तुकोबारांची गाथा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट जर झाली, ती प्राशन जर केली तर 2 प्रकार आहेत. माऊलींची खूबी आहे पहा. हो, माऊली बोलतात, विषाचे आगरही वाहती ते विकिता सुखे लाभे जिती येर निमाले जे घेती वेचो निमोले. हो, सरळ अर्थ आहे. अर्थ एवढा अवघड नाही, दृष्टांताची उभी आहे. माऊली म्हणतात की विषाचं पीक घेणारी माणसं, आता पूर्वी विषाचं पीक घेतलं जायचं, आता पीक नाही, आता कृषी सेवा केंद्र आहेत, विषाची दुकानं. हो, विषाचा व्यापार करून काही माणसं द्रव्य कमवतात, वस्तू एकच आहे. विषाचा व्यापार करून काही माणसं द्रव्य कमवतात, पण तेच विष पैसे देऊन विकत घेऊन काही माणसं पितात आणि मरतात, वस्तू एकच आहे. काहींना फक्त त्याचा हातोटी समजलेली आहे, त्याच्या व्यापारातून स्वतःला इजा न होता ते द्रव्य कमवू शकतात, तर काही विकत घेऊन मरतात, वस्तू एक आहे. तसं तुकोबारांच्या अभंगाच्या बाबतीत आहे. ते अभंग जर प्राशन केले, आतमध्ये घेतले, तर ते इच्छा दृष्टीने माणसाला मारून टाकतात. तुकोबारांचे अभंग मनुष्याला वासना दृष्टीने इच्छा दृष्टीने मारणारं एक प्रकारचं विष आहे. आतमध्ये जर घेतले तर इच्छा दृष्टीने मारतात, आणि नाकतोंड बांधून जर फवारले तर श्रीमंत करतात. शेतकरी नाही का नाकतोंड बांधून, विषाशीच शेतकऱ्याचा संबंध ना, फवारा पाठीवर टाकायचा, पण अगदी नाकतोंड हातात ग्लोव्ज घालायचे, आतमध्ये गेलं नाही पाहिजे. बाहेर फवारलं की पीक चांगलं येतं, तसं त्या अभंगांचं. ज्यांना उत्कृष्टपणे फवारणं जमलं, पूर्वी तरी फवारे हाताने असायचे, जास्त काही फवारलं जात नसायचं. आता इलेक्ट्रिक फवारे निघाले, दिवसातून 50-50 टाक्या सुद्धा टाकता येतात. माझ्या म्हणण्याचा उद्देश जाणून घ्या. पूर्वी तरी एका गावात एकच कीर्तन करता यायचे. आता वाहनाच्या रस्त्याच्या सोयी झाल्यामुळे सकाळी एकीकडे फवारायचं, दुपारी अजून कुठेतरी फवारायचं जमलं तर संध्याकाळी फवारायचं. ही फवारणी ज्यांना जमली ना, त्यांना त्याचा हो परी लोको वाट चातुर्य होईल सुखिया झालेला आहे. पण ही किती जरी बाह्य डामडौल वाढला तरी आंतरिक दृष्ट्या येणारी परिपक्वता ही त्याला प्राशन केल्यानंतरच मिळते. मागणी हा जो विषय आहे, मागणी या विषयाच्या संदर्भात तुकोबारांचं बोलणंच वेगळं आहे, फारच वेगळं आहे. महाराजांच्या मागणीच्या बाबतीमध्ये जे बोलणं आहे ते पाहून वाटतं की या माणसाला गरज तरी नसावी, नाही तर यांच्याकडे भरपूर तरी झालं असावं. हो, भरपूर झाला असावं असं म्हणावं तर त्यांच्याकडे काय भरपूर आहे असं वाटत नाही. प्रमाण सगळ्यांना पाठ आहेत. आम्ही सदैव सुडके
जवळ येता चोर ढाके जाऊ पडती भिके कुत्री काय घरे मागते निमोली संपदा भयविरहित असं बोलणं आहे. म्हणजे गरज भरपूर आहे. बरं मग ही गरज जर आहे तर मग मागितलं का जात नाही? शोध घ्यावा लागतो. एखाद्या माणसाची मागणी संपली तर ती काय संपली याचा जर शोध घेतला तर आपलं जीवन यापेक्षा नक्कीच सुखी होऊ शकतं. मागणीचा उद्भव नेमका कुठून होतो? आजचा दिवस मागणीचा म्हणून ठप्पाच मारून ठेवलाय सप्ताहामध्ये कोणत्याही ठिकाणी. म्हणजे आजचा मागणीचा दिवस आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन कालेची कीर्तनकारी याही पलीकडे जाऊन म्हणतात काला म्हणजे पगाराचा दिवस. अरे का रोजगार हमीवर होता 7 दिवस? पगाराचे दिवस म्हणजे काय? उगीच रूपक करायचं म्हणजे कोणताही शब्द कुठेही वापरायचा नाही. मागणी हा वारकरी संप्रदायाला कलंक आहे. संतांनी मागणीच्या संदर्भात अगदी सावध केलेला आहे. वडिलांची रीत दाखवून दिलेली आहे. तुकोबाराय बोलले देवा काही जर मागितलं तर माझ्या वडिलांच्या सर्व परंपरा काही मागणे हे आम्हा अनुचित. बोला काही मागणे काही रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमाम परम भागवतान स्मरामी. हे जे परम भागवत आहे यांनी न मागण्याची परंपरा घालून दिलेली आहे. वारकरी संप्रदायात जर आपण साधना करीत असाल अनुयायी असाल तर पहिलं तर मागणं कुठं खुंटेल या पद्धतीने चिंतन करावं लागतं. हा संप्रदाय देवाकडे मागणाऱ्यांचा नाही. नाहीतरी मागणारा मनुष्य व्यवहारात असला काय प्रपंचात असला काय किंवा परमार्थात असला काय तो भक्ती ज्ञान उपासना नाही का ज्ञान कर्म आणि उपासना तिन्हीपैकी कोणत्याही साधनेतला साधक असू द्या मागणारा हा एकाच लायकीचा असतो. मागणी निर्माण झाली की त्याच्या स्वत्वाचा नाश त्यापासून सुरू होतो. मागणी माणसाच्या स्वचा नाश करणारा एक प्रकारची अंतःकरण वृत्ती आहे.